शाळेतील प्रमुख शिक्षक आणि माझे विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वांचं मी शब्दसुमनाने स्वागत करतो आणि उपस्थित मान्यवरांना मी विनंती करतो की आपण प्रत्येक कार्याची शुभ कार्याची सुरुवात आपण ईश्वराच्या प्रार्थनेने ईश्वराची मनोकामना पूर्ण करून श्रीफळ अर्पण करून आपण त्या कार्याची सुरुवात करतो। शिक्षा सेवा फाउंडेशन यांचे कार्यकर्ते मान्य शुभम तिवारी यांचं मी पुन्हा पुष्प देऊन स्वागत करण्यासाठी माझे आदरणीय दादासाहेबांना विनंती करतो। मी वर्षा मॅडमना कॉन्टॅक्ट केला की मॅडम बोला आमच्या मुलांना पहिली दुसरी तिसरी चौथीच्या मुलांना पहिल्यांदा पाट्या मिळत नाही, जूनच्या सुरुवातीपासून कुणाला साहित्य मिळतं नाही मिळतं तरी पण पोरं शाळेत येतात। आमच्या संस्थेचं नाव आहे शिक्षा सेवा फाउंडेशन। आज आमचं आहे की आम्ही आज सगळे जे पण आम्ही साहित्य आणले सगळं वाटप करत आहे। हे जे पण सामान आहे तुमच्या सगळ्यांसाठी आहे, कारण की म्हणून सर बोललेले की आमचे खूप सारे मुले असे आहेत की त्यांना लिहायला पाटी किंवा पेन्सिल नाही आहे आणि ड्रॉइंग करायला बुक आणि स्केच पेन नाही। कोणाला आवडते कलर करायला, ड्रॉइंग आवडतात तर तुमच्यासाठी स्पेशली आम्ही ड्रॉइंग किट्स पण आणलेले आहेत। ह्यामध्ये पण आहे ज्यामध्ये कलर्स आहे सगळ्यांना आवडतो ना छोटे मुलं स्पेशली किट आहे, सगळे ड्रॉइंग आहे, चॉक कलर आहे, पेन्सिल कलर आहे, तुमची जी इच्छा आहे ड्रॉइंगसाठी स्पेशली त्यासाठी किट आलेलं आहे आणि खूप काही अशी वस्तू आहे जे तुमचे फेवरेट आहे, आवडतं सगळ्यांना। सर सेवा फाउंडेशन यांनी आम्हाला खूप काय दिलं आहे। सस्पेन पट्टी, वही, पेन्सिल बॉक्स हे सर्व कंपास ते सर्व त्यांनी या शाळेत वाटप केलं आहे। याचा आम्हाला पुढे फायदा होणार आहे। आम्ही काही मोठी होऊन काही वाटप दुसऱ्याला पण आम्ही शिकून काही वगैरे करणार आहोत। याबद्दल मी त्यांना मनापासून आभार मानते। आणि आज एवढ्या दूर लांबून आमच्या शाळेमध्ये येऊन अगदी उत्साहाने प्रेमाने आपुलकीने आपल्या शाळेमध्ये आज कार्यक्रम आयोजित केला आपण, त्याबद्दल मी आपल्या संस्थेचे मनपूर्वक धन्यवाद मानतो। शिक्षा सेवा फाउंडेशन मुंबई यांच्यामार्फत आपल्याला वह्या, त्याचबरोबर कंपास पेटी, त्याचनंतर पाटी, ब्लँकेट आणि मुलींसाठी त्यांना जे आवश्यक साहित्य लागतं ते हे सॅनिटरी नॅपकिन यांचं वाटप या संस्थेने केलेलं आहे। माझ्या शाळेतली जी काही मुली आहेत या मुलींना इथे सर्वात जास्त गरजेची गोष्ट म्हणजे सॅनिटरी पॅड असते आणि या दुर्गम भागामध्ये सॅनिटरी पॅडचं इथे म्हणजे उपलब्धच नसते, दुकान किंवा स्टेशनरी मेडिकल असल्यामुळे इथे माझ्या मुलींना सॅनिटरी पॅडची आवश्यकता खूप गरजेची होती आणि त्या गरजेच्या गोष्टी आज माझ्या मुलींपर्यंत ती सॅनिटरी पॅड इथे पोहोचलेले आहे। आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता थंडीचे दिवस चालू होणार आहेत आणि त्या थंडीच्या दिवसामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्लँकेट माझ्या मुलांना मिळालेले आहेत आणि त्याचा उपयोग ज्या थंडीच्या दिवसामध्ये चालू होणार आहे। आणि सॅनिटरी पॅड ही प्रत्येक मुलीसाठी ज्या वयात येणाऱ्या मुली आहेत त्या वयात येणाऱ्या मुलींसाठी सॅनिटरी पॅड ही खूप आवश्यक गोष्ट झालेली आहे आणि खरोखरच त्या टीमचं धन्यवाद मी मानते।